आज आपण बिटकॉइनचे रहस्यमय जनक सातोशी नाकामोटो आणि ॲडम बॅक यांच्याबद्दलच्या ताज्या दाव्यांचा हा झटपट आढावा घेणार आहोत. एका नवीन तपासात प्रसिद्ध क्रिप्टोग्राफर ॲडम बॅक हेच सातोशी असल्याचा दावा केलाय. पण तंत्रज्ञानाच्या जगात ठोस पुराव्यांशिवाय फक्त अंदाजांवर आपण विश्वास ठेवू शकतो का? तर पहिले म्हणजे हा नवा दावा पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यांवर, जसे की त्यांच्या लिहिण्याची पद्धत यावर आधारित आहे. यात कसलाही तांत्रिक पुरावा नाहीये आणि स्वतः ॲडम बॅकने हे स्पष्ट नाकारलंय. विचार करा, डिजिटल जगात एखाद्या माणसाला फक्त त्याच्या हस्ताक्षरावरून ओळखणं किती हास्यास्पद आहे, नाही का? दुसरे म्हणजे क्रिप्टोच्या जगात कोड हाच कायदा असतो. त्यामुळे अशा अपुऱ्या पुराव्यांनी फक्त दिशाभूल होते. जोपर्यंत ब्लॉकचेनवर सातोशीच्या मूळ खात्यातून एखादं ट्रान्झॅक्शन होत नाही ना, तोपर्यंत तो खरा पुरावा मानला जात नाही. मग आपण अशा अफवांना महत्त्व तरी का द्यायचं? आणि शेवटी या सगळ्या चर्चांचा बिटकॉईनच्या भविष्यावर किंवा मूळ तत्वांवर काडीचाही परिणाम होत नाही. बिटकॉईन आता एका स्वयंचलित रेल्वेसारखं झालंय, जी धावण्यासाठी तिच्या इंजिनियरवर अजिबात अवलंबून नाही. ती पूर्णपणे स्वतंत्रपणे काम करते. थोडक्यात सांगायचं तर सातोशी कोण आहे याच्या फक्त चर्चा रंगत राहतील, पण त्यामुळे बिटकॉईनच्या भक्कम प्रणालीत काहीही बदल होणार नाही. एका अदृश्य निर्मात्याच्या शोधात वेळ घालवण्यापेक्षा या क्रांतिकारी तंत्रज्ञानाच्या वास्तवावर लक्ष केंद्रित करणंच खरं शहाणपण आहे.